कधी कोणासोबत काय होईल हे सांगता येत नाही. अनेकदा लोकांच्या क्षुल्लक चुकांमुळे ते स्वतःचा इतरांचा जीव धोक्यात येतो. अशाच एका चुकीमुळे एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला. या प्रकरणाने सारेच हादरले आहे. तेलंगणातील खम्मम येथे रविवारी 11 ऑगस्ट रोजी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एक व्यक्ती पाणी गरम करायला गेला. तो इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करत होता. पण या दरम्यान असं काही घडलं की सारेच हादरले. पाणी गरम करत असताना त्याला विजेचा जोरात धक्का बसला आणि त्यात त्याचं दुर्दैवी निधन झालं. खम्मम येथील हनुमान मंदिराजवळ ही हृदयद्रावक घटना घडली. ही व्यक्ती रोज त्याच इलेक्ट्रिक रॉडने पाणी गरम करत असे, पण त्याच दिवशी त्याची एक चूक त्याच्या जीवावर बेतली आणि त्याला आपला जीव गमवावा लागला. खम्ममचे 40 वर्षीय दोने पुढे महेश बाबू आपल्या कुत्र्याला आंघोळ घालण्याच्या तयारीत होते. त्यासाठी ते पाणी गरम करायला जात होते. पाणी गरम करण्यासाठी त्यांनी हातात इलेक्ट्रिक रॉड उचलताच त्यांच्या मोबाईलवर कोणीतरी फोन केला. तेव्हा त्यांनी फोन उचलला आणि दुसऱ्या हातातील इलेक्ट्रिक रॉड पाण्यात टाकण्याऐवजी महेश बाबूने तो आपल्या काखेत दाबला आणि बटन सुरू केले. बटन सुरू करताच महेश यांना विजेचा जबर धक्का बसला आणि त्यात त्यांचं निधन झालं. फोन उचलल्यानंतर इलेक्ट्रिक रॉड पाण्यात टाकून बटन सुरू करायचे आहे हे त्यांच्या लक्षात आले नाही. त्यांनी इलेक्ट्रिक रॉड काखेत ठेवून बटन सुरू केलं. मोबाईलवर फोन आल्यानं त्यांचं लक्ष विचलित झालं आणि त्यांना आपला जीव गमवावा लागला. महेश यांचा विजेचा धक्का लागल्यानंतर महेशची पत्नी दुर्गादेवी तत्काळ धावून आल्या आणि त्यांनी महेश यांना रुग्णालयात नेलं, पण तोपर्यंत उशीर झाला होता. डॉक्टरांनी महेश यांना तपासून मृत घोषित केलं. महेशला रुग्णालयात आणण्यापूर्वीच त्यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.